नमस्कार, मी डॉक्टर रेश्मा राजभोई, IVF कन्सल्टंट सातारा। आज आपण जाणून घेणार आहोत IVF इन व्हिट्रो फर्टिलायझेशन म्हणजेच टेस्ट ट्यूब बेबी। आणि आज आपण जे करतो ते ICSI म्हणजे इंट्रासायटोप्लाझ्मिक स्पर्म इंजेक्शन म्हणजे नेमकं काय, ह्या प्रोसिजर मध्ये काय स्टेप्स असतात की जे प्रोसिजर करण्याच्या आधी मनामध्ये भीती असते आणि ती जाणं गरजेचं आहे, त्याचे डिटेल्स आपल्याला समजणं गरजेचं आहे। तर ही जी IVF ची प्रोसिजर आहे, टेस्ट ट्यूब बेबीची जी प्रोसिजर आहे ती त्याच्या 5 स्टेप्स आहेत। पहिली स्टेप जी आहे ती ओव्हॅरियन स्टिम्युलेशन। याच्यामध्ये साधारणपणे पाळीच्या दुसऱ्या-तिसऱ्या दिवसांपासून इंजेक्शन्स दिली जातात आणि अंडबीज वाढवली जातात, ज्याला आपण ओव्हॅरियन स्टिम्युलेशन असं म्हणतो, अंडबीजांची निर्मिती करणं। दुसरी जी स्टेप आहे ती आहे ओहम पिकअप म्हणजे एग रिट्रीवल। ह्या प्रोसिजरमध्ये आपण भूल देऊन बीज बाहेर काढले जातात। तिसरी प्रोसिजर जी आहे ते स्पर्म सिमेन प्रिपरेशन, त्याच्यामध्ये जे शुक्राणू आहेत, चांगले शुक्राणू ज्यांची गतिशीलता चांगली आहे, ते वॉश देऊन बाहेर काढले जातात आणि नंतर ICSI केली जाते की जी चौथी स्टेप आहे। म्हणजे काय तर इंट्रासायटोप्लाझ्मिक स्पर्म इंजेक्शन। एक बीज घेतलं जातं आणि ICSI मशीनच्या द्वारे एका बीजामध्ये शुक्राणू सोडले जातात। हे जे शुक्राणू सोडलेले जे बीज आहेत ते लॅबमध्ये प्लेनर इन्क्युबेटरमध्ये ठेवले जातात आणि 5व्या दिवसांपर्यंत वाढवले जातात। 5व्या दिवसाचे जे गर्भ आहेत ते गर्भाशयामध्ये सोडले जातात आणि त्यालाच आपली 5वी स्टेप एम्ब्रियो ट्रान्सफर असं म्हटलं जातं। एम्ब्रियो ट्रान्सफरच्या साधारणपणे 2 आठवड्यानंतर प्रेग्नन्सी टेस्ट म्हणजे बीटा HCG नावाचं टेस्ट केली जाते आणि त्या टेस्टमध्ये आपल्याला कळतं की आपली प्रेग्नन्सी आहे नाही आणि कशी आहे। सो साधारणपणे मोर दॅन 80 lakhs म्हणजे साधारणपणे 80 लाखांपेक्षा जास्त आज तागायत जगामध्ये IVFच्या ट्रीटमेंटनी मुलांचा जन्म झालेला आहे। सो ही जी ट्रीटमेंट आहे ती इतकी कॉमन होईल असं 1981 मध्ये कोणालाही वाटलं नसेल की जेव्हा लुईस ब्राउन ही जी पहिली IVF बेबी आहे तिचा जन्म झाला आणि आज तागायत जगामध्ये 80 लाखांहून जास्त IVF बाळं आहेत। आणि ही खरंच प्राऊड फिलिंग आहे की ज्या जोडप्यांमध्ये नॅचरली किंवा IUI सारख्या छोट्या ट्रीटमेंटमध्ये जर प्रेग्नन्सी राहत नाहीये तर आपण IVFनी हे मातृत्व सुख जे आहे ते आपण कपल्सना देऊ शकतो। सो नक्कीच आई बाबा होण्यासाठी आपण पुढे जाणं गरजेचं आहे। जर मिनिमल ट्रीटमेंटमध्ये प्रेग्नन्सी राहत नाही तर IVFचा लाभ घ्यावा। धन्यवाद।